या नामस्मरणाने मागील सर्व दुःख संपले. आता नामस्मरणाने दुःख संपले. आठवण आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. देवच झाला द्वैत संपले, त्यामुळे भयाचा प्रश्न नाही. आणि दुसरे कारण, मनुष्याकडे थोडासा पैसा आला की मनुष्य एवढा निर्भय बनतो. बघा, पायाने चालत असेल तर म्हणतो स्पेशल जीप करू, खायला काही मिळाले नसेल तर म्हणतो हॉटेलवर जाऊ, राहायला घरही नसेल तर म्हणतो लॉजवर राहू. जर मनुष्याकडे थोडासा पैसा आल्यानंतर मनुष्य एवढा निर्भय बनू शकतो, मग ज्याने हे विश्व, हे नोट सगळं काही निर्माण केले, तो हृदयात असताना कसली भीती? हरी आला हात मग कैसी भय चिंता. सतत भगवंताचे नामस्मरण केल्याने ही अवस्था प्राप्त झाली आणि भीती संपली. सतत नामस्मरण केल्याने काय त्यांच्याकडे डोकून सुद्धा पाहत नाही. नित्य सत्यमित्त हरिपाठ जसी कळी काळ त्यासी पावे दृष्टी. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही. महाराजांनी नामस्मरणाने हरिभजनी हे धवळले जाग चुकविला लाग कळी काळांचा. अथवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. महात्म्यांच्या जीवनात एकच चिंता असती, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. तैसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ताची. या चित्ताला समाधान असल्यास सुखाला कमतरता नाही. आणि ही चिंता पूर्णपणे संपली. चिंता करिता हरली नारायणे. महाराज म्हणतात, आमची चिंता संपली, आम्ही सर्व सुख प्राप्त केलेलं असून आनंदाने आणि निर्भय होऊन आणि आमची विधेय अवस्था झालेली आहे. ते कसे काय? तर हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सोयीचा कोठे आठवची नाही. सोयीचा कोठे आठवची कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. आता ही दशा नामस्मरणाने प्राप्त होते. एकदा तुकोबारायांचे मेहुणे जिजाबाईंचे भाऊ तुकोबारायांच्या घरी आले होते. आता तुकोबारायांच्या घरी आल्यानंतर भाऊ आलाय म्हणल्यानंतर जिजाबाईने मोठ्या आवडीने आणि प्रेमाने स्वयंपाक बनवला. पण त्यांच्या त्या अतीव प्रेमात त्यांनी कशातच मीठ घातलेले नाही. आता तुकोबाराय आणि त्यांची मेहुणे जेवायला बसलेले असताना कशातच मीठ नाही. ते मेहुण्यांना बिचारे जेवणच जाईना. पण महाराज मात्र पोटभर जेवले. जिजाबाई भरपूर आग्रह करत होत्या, पण हे मात्र काय उपाशीच राहिली. आता सगळं काही आटपलं आणि जिजाबाई जेवायला बसलेल्या असताना त्यांच्या असे लक्षात आले की आपण भावाच्या अतीव प्रेमात कशातच मीठ घातलेले नाहीये. आता त्यांना जेवण तरी कसे जाणार? ते उपाशी राहिले होते.
आता हा सगळा राग तुकोबारायांवर निघाला. तुकोबाराय म्हणतात, काय खातो आम्ही कास या सांगती, आम्ही काय खातो कशाशी खातो कसे लागते काहीच जाणत नाही. कारण आमची विधेय अवस्था झालेली आहे. आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. आम्ही अग्निरूप झालेलो आहे. ते कसे काय? तर हेच महाराज आपल्याला अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप.
डुलतसे आनंद निर्भय आनंदे निर्भर डुलतो आनंदे निर्भर डुलतो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने पाप पुण्यांगा. जन्माजन्मांतरीची पापे नामस्मरणानेच भस्मजात होतात. नामस्मरणाने पाप जन्माजन्मांतरीची पापे नामस्मरणाने जसे भस्म होतात त्याच्यापासून पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. माऊली म्हणतात हरी उच्चारणे अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे. अनंत अशा पापांच्या राशी सुद्धा भगवंताचे नामस्मरण केल्यास क्षणात नाहीसे होतात. भगवान अनंताचे संकीर्तन केले की तो जीवाच्या हृदयामध्ये प्रवेश करून ज्याप्रमाणे सूर्य अंधकाराचा नाश करतो त्याप्रमाणे समूळ नष्ट करून टाकतो. कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रवीक्षिताचे. जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. ज्याप्रमाणे अतिशय बलवान औषध यदृच्छेने भक्षण केले असता त्याचे गुण न जाणणाऱ्या रोग्याला सुद्धा ते आपले गुण दाखवतात. त्याप्रमाणे भगवानात्मक मंत्र तुम्ही कसेही उच्चारा ते आपला गुण दाखवतात यात संशय नाही. अज्ञानादत्वा अज्ञानात चत्तम श्लोक नामयत संकीर्तित मग पुष्यो दहेद्योथानलह. ज्याप्रमाणे समजून किंवा न समजूनही टाकलेला अग्नी लाकडांना म्हणा कष्टांना दग्ध करतो त्याप्रमाणे भगवानात्मक मंत्र तुम्ही कसेही उच्चारा ते आपले पाप जाळण्याचे काम करतात. लोणी चोरून खाल्ले तरी तब्येत सुधारते आणि सर्वांच्या सक्षम खाल्ले तरी तब्येत सुधारते. अग्नीवरती पाय तुम्ही जाणून टाकला किंवा न समज नकळत अग्नीवरती पाय पडला तरी पायाला भाजतं. भाजणे हा अग्नीचा गुणधर्म आहे. तसे तुम्ही भगवंताचे कसेही नामस्मरण करा ते आपली पाप जाळण्याची कामं करतात. पापाचे पर्वत भस्म नामाग्नीने अभक्तासी हानी नामे विन. नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटी नाना पाप दग्ध होती. निर्वाण म्हणजे या सर्व प्रमाणावरून लक्षात येईल की नामस्मरणाने पाप जाते तसेच पुण्य प्राप्त होते. इतर सकाम कर्माने प्राप्त होणारे पुण्य हे क्षय पावणारे आहेत परंतु नामस्मरणाने प्राप्त होणारे पुण्य हे शुद्ध आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. त्याचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. ज्याचे मुखी नाम तोची एक धन्य. निर्वाण म्हणजे परम शांती देणारे भगवानात्मक मंत्र. त्याचा घोष तुम्ही कसाही करा ते आपले पाप जातात. एकनाथ महाराज म्हणतात की करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य ते. भोग क्षय नवे क्षीम ब्रह्म परिपूर्ण प्रापक. निवृत्तीनाथ म्हणतात निवृत्ती म्हणे पुण्य होईल आगात एक नाम गोविंद तुष्टे सदा. निळोबराय म्हणतात सर्व काळ पुण्याची राशी हरिनाम आली या जीवेशी. नित्य तप अनुष्ठानाच्या राशी कोटी यज्ञाशी लाभ झाला.
तुकाराम महाराज म्हणतात, तुका ना का पुण्य ऐसे काय राम नामा पुढे काय ते बापुढे याग यज्ञ. माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या सर्व प्रमाणांवरून लक्षात येईल की नामस्मरणाने पुण्य प्राप्त होते, तसेच पाप जाते. पण महाराज इथे म्हणतात, आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. हे कसे? ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांना भस्मसात करतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्चिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडितम बुधा. हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी इंधनांना भस्मसात करतो, त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नी संपूर्ण कर्मांना भस्मसात करतो. उदाहरणार्थ, पावसाळा सुरू झाला. पावसाळा सुरू झाल्यानंतर सगळे शेतकरी पेरणीला लागले. आणि एक शेतकरी मात्र गप्प बसून राहिला. त्याची बायको म्हणाली, तुम्ही का बरं पेरणीला लागत नाही? ते म्हणाले, सगळेजण पेरणीला लागले, पण पेरणीसाठी जे महत्वाचं लागतं ते म्हणजे बी. आता ते बीच आपल्याकडे नाही, तर मग पेरणीच्या तयारीला कसं काय लागायचं? ती म्हणाली, मी शेतकऱ्याची मुलगी आहे, भविष्यकाळ अगोदरच जाणून आहे, मी अगोदरच बी साठवून ठेवलेलं आहे, तुम्ही पेरणीच्या तयारीला लागा. आता हे ऐकून शेतकऱ्याला फार आनंद झाला. पण तो म्हणाला, अगं आपल्याकडे बी आहे, हे तू अगोदरच का बरं नाही सांगितलं? कारण इतक्या दिवसात त्याला किडही लागली असेल. ती म्हणाली, मला काय तुम्ही अडाणी समजता काय? मी बी भरून ठेवताना चांगलं भाजून ठेवलंय. आता हे भाजलेलं बी कोणत्या खडकावर पेरेल म्हणजे उगवेल हो? म्हणजे ह्याच्यापासून जसं भाजलेलं बी कुठेही पेरतात, त्याच्यापासून काही उगवत नाही, त्याप्रमाणे नामस्मरण केल्याने पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. तुकोबारायांनी सगुण भक्ती सांगितली. म्हणजे या भक्तीपासून सर्व दशा प्राप्त होतात. ब्रह्मविद्वरतान, ब्रह्मविद्वरिष्ठ अशा 4 दशा साधतात. या साधनामधून किंवा शास्त्रामधून शुभेच्छा विचारणा तनुमासादी 7 दशा साधतात. आणि ज्यांची जबरदस्त उपासना झाली त्यांनाच ह्या दशा प्राप्त होतात. नंबर 1, पदार्थ भावनिक जग दिसते, सुख दुःख होते, पण त्याच्यात ते गुंतत नाहीत. नंबर 2, असक्तातील जग दिसते पण सुख दुःख होत नाही. आणि नंबर 3, तुर्य अवस्थेत जगच दिसत नाही. तुकोबारायांना ही अवस्था प्राप्त झालेली होती. सहज मी आंधळा ना निज निराकारी, वृत्ती हे निवृत्त झाले जनने दिसे तेथे. विठ्ठला विठोबा ज्याप्रमाणे संतांनी गुरुवर्यांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांची देणगी आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष म्हणून सोडून द्यावे. आता पुन्हा एकदा ह्या गावकरी मंडळांचे आभार मानते. तसंच मला आतापर्यंत कीर्तनात साथ देणारे माझे गुरु भगिनी, ज्येष्ठ गायक वादक सर्व गावकरी मंडळांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि या माझ्या सेवेला इथेच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज